शेतकरी बंधूंनो, पहा हा नुजीविडूचा 90-11 आशा कापूस वाणाचा हा प्लॉट आपण बघू शकता. मजबूत खोड, त्यामुळे वारा पावसामध्ये झाड पडत नाही, नुकसान होत नाही, बोंडाची सडण होत नाही, योग्य पर्णभार यावर आहे, योग्य सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यामुळे बोंड लवकरात लवकर तयार होतात. बोंडाचा आकार बघा, एकदम मोठा आकाराचा बोंड, म्हणजेच वेचणीला पण सोपा आणि वजनदार कापूस. बघा 5-5 पाकळीचे बोंड आणि बोंडांची सिरीज पण बघा, 1 2 3 4 5 आणि बोंड परिपक्व बुडापासून शेंड्यापर्यंत झालेले. इकडे बघा मोठमोठी अशा कापूस वाणाची बोंडे. लवकर येणारा हा कापूस वाण आहे, म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो, चांगल्या प्रतीचा कापूस आपल्याला मिळतो. रब्बीची पेरणी आपली वेळेवर होते लवकर कापूस आल्यामुळं. एकंदरीतच अशा कापूस वाणाबद्दल आपण म्हणू शकतो की दिवाळीच्या कापूस घरात म्हणजेच आशा. आपण इकडे बघा, हे बघा शेतकरी पण एकदम मजबूत खोड, मजबूत बांधा असलेलं हे आशा कापूस वाणाचं झाड की जे वारावादनामध्ये पडत नाही, नुकसान आपलं होत नाही आणि मोठ्या आकाराचे बोंडे. ज्या शेतकऱ्यांना बागायती क्षेत्रामध्ये उच्च व्यवस्थापनामध्ये कापूस लागवड करायची आहे आणि 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचं आहे, असे शेतकरी हे आशा कापूस वाण निवडू शकतात, चांगलं उत्पादन घेऊ शकतात. बघा शेतकरी बंधूंनो, आशा हे मोताळा तालुक्यामध्ये घुगडी येथील पंजाबराव देशमुख दादा यांच्या शेतावरील हे आशा कापूस वाणाचं पीक. बघा बुडापासून शेंड्यापर्यंत बघा 5-5 पाकळीचे बोंड. हे बघा 1 2 3 4 5. हे बघा 1 2 3 4 5 म्हणजे हे बघा 1 2 3 4 5 म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारख्या आकाराची बोंडे, वजनदार बोंडे अशा कापूस वाणापासून आपल्याला मिळतात. तर शेतकऱ्यांनो, अवश्य येणाऱ्या वर्षी आपल्याला जर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करायची असेल कपाशीची, तर हे आशा कापूस वाण अवश्य आपण लागवड करा. बघा इथे सुद्धा आम्ही टॅगिंग करून ठेवलंय की 90-95 दिवसामध्ये 65 बोंडे या ठिकाणी आशा कापूस वाणाला तयार झालेले आहेत आणि प्रत्येक फळफांदीला 4 ते 5 बोंड हे पक्के झालेले आहेत. आता हे बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. काही पातेगळ पण झाली, पण बघा फळफांद्यांना किमान 5 बोंडे. आणि जर फळफांद्या कधी घेतल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, जवळपास 15 फळफांद्या आहेत. 4 जरी बोंडे प्रत्येक फळफांदीला म्हटले तर 60 बोंड, 50 ते 60 बोंड सरासरी प्रत्येक झाडावर तयार आहेत. म्हणजेच इथे 14-15 क्विंटल उत्पादन जे आहे हे फिक्स आहे आणि रब्बीचं पीक सुद्धा ते या ठिकाणी घेणार आहेत. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.